संजय राऊतांनी हे काही जाणून बुजून विधान केलेलं आहे असं आपल्याला स्पष्टपणाने दिसतंय. प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठलाही मुद्दा नसताना ते स्वतःहून म्हणाले, इम्प्रॉम्प्टू म्हणाले, की मी आता तुम्हाला ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग देतो. न्यूज त्याचा देतो. अर्थ त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी या फिक्स्ड होत्या आणि त्या त्यांनी बोलून दाखवल्या. थोडं आपल्याला आणखी मागे जायला पाहिजे. या गोष्टी कशा प्लॅन्ड असतात किंवा कसं तुम्ही जे म्हणताय ग्राउंड तयार केलं जातं. त्यासाठी आपल्याला जावं लागेल 2019च्या ऑक्टोबरमध्ये. आता ऑक्टोबर सुरू आहे. 2019 मध्ये काय झालं होतं, जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले त्याच संध्याकाळी शिवसेना भवनमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि तिथे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघेही उपस्थित होते. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आमचे सगळे पर्याय ओपन आहेत, आम्हाला कुठल्याही गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेले. महाराष्ट्र विकास आघाडी फॉर्म झाली. हा इतिहास आहे. त्यामुळे आजचं राऊतांचं वक्तव्य संपूर्णपणाने निग्लेक्ट करता येईल का, तर मला असं वाटतं की ते अजिबात करू नये. त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे किंवा कदाचित राज ठाकरे आणि संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी अनऑफिशियल बोलणं झालेलं असावं आणि संजय राऊतांनी ती बातमी बाहेर फोडली. राज ठाकरेंच्या संमतीशिवाय फोडली हे आपल्याला दिसतंय. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये काहीतरी चर्चा झालेली आहे. आणि आता काँग्रेसचे प्रवक्ते ज्या पद्धतीने सांगतायत त्यांनी स्पष्टपणाने प्रस्ताव धुडकावून लावलेला नाहीये. त्यांनी स्पष्टपणाने हा सगळा ही काही शक्यता धुडकावून लावलेली नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रस्ताव येईल मग आम्ही विचार करू, प्रस्ताव तरी येऊ देत आधी. ही भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे. म्हणजे काँग्रेसच्या मनामध्ये जर नसतं तर त्यांनी सरसकट उडवून लावलं असतं की मनसेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण तसं झालेलं इथे दिसत नाही आपल्याला. हे यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मनसेच्या दृष्टीने विचार केला तर मनसेला असं वाटू शकतं कदाचित की आता मनसेचा मुंबईमध्ये एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नाही. काँग्रेस सोबत असेल, शिवसेना सोबत असेल तर काहीतरी आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे शेवटचा आकडा मला जो आठवतो मनसेचा तो 7 होता. 7 नगरसेवकांवरनं काहीतरी पुढे जाता येऊ शकतं असं मनसेचा एक विचार त्याच्यामध्ये असू शकतो. पण राजकारणामध्ये असं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं आहे, गेल्या 6 वर्षामध्ये इतक्या प्रचंड उलथापालथी झाल्यात की आपण छातीठोकपणाने काहीच सांगू शकत नाही. काँग्रेस आणि मनसे सोबत येणारच नाही असं आपण अजिबात म्हणू शकत नाही किंवा येतीलच असं पण म्हणू शकत नाही. इतके चढ उतार महाराष्ट्राच्या राजकारणाने बघितलेले आहेत आणि सगळं अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे आता आपण कुठल्याही या विषयावर कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की समजा ही युती जर व्हायची असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सामावून घ्यायचं असेल तर जे काय व्हायचं असेल ते बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर होईल किंवा वोटिंग नंतर होईल. 14 नोव्हेंबर नंतर जे काय व्हायचं ते होईल, त्याच्या आधी होणार नाही.